पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडून 35 आदिवासी तरुणांना स्पर्धा परीक्षेची पुस्तके भेट म्हणून देण्यात आले। लॉकडाऊनच्या दरम्यान सुट्टीवर आलेले अमरावती जिल्ह्यातील शेंदोळा खुर्द येथील भारतीय सैनिक सुधीर वानखडे हे 3 महिन्याच्या सुट्टी दरम्यान मागील 3 महिन्यापासून मेलघाटातील चिखलदरा तालुक्यातील बोराडासह 6 गावातील 35 आदिवासी तरुणांना मोफत सैन्य भरतीचे धडे देत आहेत। परंतु या आदिवासी तरुणांना पुस्तके व वाचनालय मिळावं अशी मागणी या विद्यार्थ्याची होती। या संदर्भात मोफत प्रशिक्षण देणाऱ्या सुधीर वानखडे यांची यशोगाथा व आदिवासी तरुणांची पुस्तकाची मागणी मांडल्यानंतर त्याची दखल अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी घेत त्यांनी हजारो रुपये किमतीचे 50 स्पर्धा परीक्षेचे पुस्तक ह्या तरुणांना रक्षाबंधन निमित्ताने मुलगी आकांक्षा ठाकूर हिच्या मार्फत आज भेट दिली आहेत। यावेळी आकांक्षा ठाकूर हिने आदिवासी तरुणांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला। अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शेंदोळा खुर्द येथील सुधीर वानखडे हे भारतीय सैन्यात आहेत। पंजाब राज्यात ते कर्तव्य पार पाडून देशसेवा करतात, परंतु लॉकडाऊन लागल्यादरम्यान ते त्यांच्या मूळ गावी शेंदोळा येथे आले होते। परंतु त्यांची पत्नी ही मेलघाटातील चिखलदरा तालुक्यातील बोराडा गावात आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहेत। त्यामुळे सुट्टी कुटुंबासोबत घालवण्यासाठी सुधीर वानखडे हे तिथे गेले होते। त्याच दरम्यान काही गावातील तरुणांची ओळख झाल्यानंतर त्यांना मोफत सैन्य भरतीचे धडे देण्याचा निश्चय त्यांनी केला। मागील 3 महिन्यापासून ते मेलघाटातील 6 गावातील तरुणांना मोफत सैन्याचे धडे देत आहेत, परंतु मुलांना मात्र अभ्यासासाठी पुस्तके नव्हती। दरम्यान या मुलांची मागणी केल्यानंतर राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी घेतली असून त्यांनी या गावातील मुलांना हजारो रुपयाची स्पर्धा परीक्षेची 50 पुस्तके भेट दिली आहेत। त्यांची मुलगी आकांक्षा ठाकूर हिने रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्या गावात जाऊन या तरुणांना ही पुस्तके भेट दिली। सोबतच आदिवासी मुलांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला। दरम्यान या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी लागणारे वाचनालय हे आता येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत तयार केले जाणार आहे। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चुरणी।